टिपिकल आर्चमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ. आज आम्हाला उपवास असल्यामुळे आम्ही पोरींसाठी आज थोडासा नाश्ता करत आहे. सँडविच, तवा सँडविच, अगदी झटपट होणारा आणि चटपटीत असा कुरकुरीत लागणारा क्रिस्पी लागणारा नाश्ता आहे. मी दोघींसाठी केलेला आहे. फक्त दोघीच खाणार आहेत. आम्हाला गुरुवार असल्यामुळे सासूनांना उपवास आहे. आज आमचा दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला, त्यामुळे मी आज मुलींसाठी नाश्ता करत आहे. तर बघा, मी सगळं व्हेजिटेबल्स घेतलेले आहे, ते एकत्र घालून त्या साध्या ब्रेडला लावून घेत आहे आणि तव्यावर करत आहे आणि असा क्रिस्पी होत आहे. तुम्हाला मी दाखवतेच. दोघींना पण चहाऐवजी मी आज ब्रेड नाश्ता देत आहे आणि खायला पण हेल्दी आहे. त्याच्यात मी दुसरं काही बाहेरचं टाकलेलं नाही आहे. सगळे आपले व्हेजिटेबल्स आहे. गाजर, ढोबळी मिरची, कांदा, टमाटे आणि अजून बटाटो इतकं सगळं ॲड केलेलं आहे आणि थोडी मिरची त्यांच्या जशी तिखट लागेल तशी त्या मापात केलेले आहे. असा चटपटीत असा नाश्ता मुलींसाठी तयार आहे. कसा वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या सँडविच मेकरपेक्षा एकदम झटपट होतो आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो. मला तर खूप आवडला आहे. बघा, सगळं व्हेजिटेबल्स आहे, काहीच असं बाहेरचं मी टाकलेलं नाही आहे त्यामध्ये. आणि एकदम असं थोडा थर देत आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून पोरींला पण खाता आली पाहिजे. मी कसं करते तुम्हाला दाखवते. नाही बघा, थोडीशीच भाजी केलेली आहे. गावठी तूप घेतलेलं आहे, घरगुती तूप आहे. मी तूप काढणार आहे, मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे काढते. हे गावठी तूप आहे, ते मी तव्याला लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे आपले ब्रेड ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर दाब यावा किंवा प्रेस व्हावा त्यासाठी मी आपला जड खलबत्ता ठेवलेला आहे आणि एकदम मीडियम गॅसवर मी करत आहे. तुम्ही बघालच, मी दुसरं काही केलं नाही. आपल्या घरगुती साधी पद्धत आहे, तुम्हाला मी दाखवते. बघा, एकदम असं कुरकुरीत वाजतो तो. छान असा खरपूस दिसतोय. मी तो वाजून दाखवत होते. एकदम छान लागतो. तुम्ही ट्राय करा मुलांना असा झटपट सकाळी देण्यासाठी. मी आज ट्राय केला आहे आणि चहा दिलेला नाही, त्यामुळे त्या नाश्ता करत आहे. नाहीतर रेग्युलर त्या चहा दूध पिऊन जाता. कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा. चला, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो. पुन्हा उलटा करून मी प्रेस केलेला आहे. अशा प्रकारे आपला तवा सँडविच तयार आहे. मीडियम गॅस, एकदम मीडियम गॅसवरती, फुल गॅस करू नका, जेणेकरून तो ब्रेड क्रिस्पी होणार नाहीत, नरम होईल. त्यामुळे मी तो असा मस्त उलटणीने कट केलेला आहे. नाही चाकू वापरलेला नाही, ते कटर घेतलेलं आहे. साधं आपलं सिंपल पद्धतीने उलटणीने मी त्यांनी कट केलेला आहे. कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. ट्राय करा. तुमच्या पण मुलांना हेल्दी असा सँडविच द्या. बाय बाय.